अभिनेते सयाजी शिंदे हे आता तपोवनमध्ये पोहोचलेले आहेत। त्या ठिकाणी झाडांची कत्तल केली जाणार आहे। त्याला विरोध जो आहे तो वृक्षप्रेमींकडून केला जातोय आणि आता सयाजी शिंदे याच ठिकाणी या झाडांची पाहणी करण्यासाठी पोहोचलेले आहेत। अभिनेते सयाजी शिंदे नाशिकमध्ये सध्या पोहोचलेले आहेत। कुंभमेळ्यासाठी तपोवनमधली झाडं तोडली जाणार अशी माहिती जी आहे ती समोर आलेली होती। मात्र त्याच्यावर गिरीश महाजनांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की आम्ही सुद्धा वृक्षप्रेमी आहोत, झाडं तोडली जाणार नाहीत। मात्र आता याच झाडांची पाहणी करण्यासाठी सयाजी शिंदे तपोवनमध्ये पोहोचले। पवन येवले आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेणार आहोत। पवन, नक्कीच आगामी काळात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जे साधुग्राम उभारलं जाणार आहे त्या साधुग्राम करिता तपोवनातील जवळपास 1800 पेक्षा अधिक झाडं जे आहेत ते तोडण्याचा निर्णय एकंदरीतच प्रशासनाकडून घेण्यात आलेला होता। मात्र याला मोठ्या प्रमाणात विरोध जो आहे तो पर्यावरण प्रेमी असतील त्याचबरोबर नाशिककर असतील यांच्याकडून झाला आणि त्यानंतर जे आंदोलन जे आहे ते एक छोट्या स्वरूपात उभं झालं होतं। हे आंदोलन हळूहळू मोठं झालेलं आहे आणि याची दखल अभिनेते जे पर्यावरणासाठी काम करत असतात ते अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखील घेतलेली आहे आणि आता याच तपोवनातील वृक्षांच्या पाहणीकरिता सयाजी शिंदे जे आहेत ते तपोवनामध्ये दाखल झालेले आहेत। ते या ठिकाणी जे पर्यावरण प्रेमी जमलेले आहेत, नाशिककर जमलेले आहेत, त्यांच्यासोबत या विषयावरती चर्चा करणार आहेत। खरं तर हे सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल त्याचबरोबर अनेक ठिकाणी पर्यावरण प्रेमी व्यक्त आहेत, त्यामुळे हे आंदोलनाचं कुठेतरी स्वरूप जे आहे ते आपल्याला मोठं होत असल्याचं पाहायला मिळतंय आणि दिवसेंदिवस हा जो प्रशासनाचा निर्णय आहे वृक्षतोडीचा, या वृक्षतोडीच्या निर्णयाला विरोध होत असल्याचं पाहायला मिळतंय। आता सयाजी शिंदे हे नाशिकमध्ये तपोवनात दाखल झालेले आहेत, त्यांच्याकडनं वृक्षांची पाहणी केली जात आहे। महापालिकेने या ठिकाणी वृक्षांवरती मार्किंग केलेली आहे, ती झाडं तोडली जाणार आहेत। जवळपास 1800 पेक्षा अधिकची झाडं आहेत ती या ठिकाणी आहेत आणि त्यांची ही कत्तल जी आहे ती केली जाणार आहे। त्यामुळे कुठेतरी ही कत्तल थांबवण्यासाठी, ही वृक्षतोड थांबवण्यासाठी हे सर्व पर्यावरण प्रेमी जे आहेत ते आपल्याला एकवटल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। ऋषाली, पवन, आणखीन एक महत्वाची बातमी ती म्हणजे या ठिकाणी झाडं नाही तोडली जाणार आहेत तर झुडपं जी आहेत ती काढली जातील अशी देखील माहिती समोर येते। नक्कीच या ठिकाणी महापालिकेने असं देखील सांगितलेलं आहे की जी 10 वर्षापेक्षा अधिकची जी लहान झाडं आहेत ती तोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानंतर या ठिकाणी झुडपं तोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र महापालिकेकडून या ठिकाणी असलेल्या अनेक झाडांवरती मार्किंग जी आहे, जी क्रॉसची फुले आहे ती करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी पर्यावरण प्रेमींमध्ये अद्यापही या संदर्भात हे वृक्ष तोडले जातील अशा पद्धतीचं एक भावना जी आहे ती आहे आणि त्यामुळे याला आपल्याला कडकडून विरोध असल्याचं पाहायला मिळतंय। ऋषाली, नक्कीच पवन, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। तर अभिनेते सयाजी शिंदे फक्त तुम्हाला झाडांची मोजणी करणार माहिती घेऊ द्या। म्हणणं असं आहे की तपोवनात आपण छोटं झाड काढलं, आता काय म्हणतात झुडपं तोडणार। सर झुडपं काय याचा गवतात एक एक पातं तुम्हाला नाशिकमध्ये आपण ठीक आहे माणसाचा विचार करतोय, एक्झिबिशन वगैरे सेंटर किंवा तुमचं जे काय असेल हे आपण फक्त माणसाचा विचार करतोय। इथं छोटे कीटक पक्षी किंवा प्राणी नाही त्या ठिकाणी। इथं तुम्ही तोडणार, तुम्ही माणसासाठी एक्झिबिशन सेंटर करणार, तुम्ही हॉल करणार, सगळं करणार, पण मग प्राण्यांसाठी तुम्ही काय करणार? म्हणजे प्राणी पण आपल्यातलंच आहे ना। तो तपोभूमी जेव्हा तपोवनात राहणार वनामध्ये सगळे येतात सर, तुम्ही त्याचा विचार करणार नाही का? म्हणजे नाशिककर फक्त माणसासाठी तर प्राण्यांसाठी सगळ्यांसाठी आणतोय। तपोवन म्हणजे नाशिक आणि जर तपोवन राहिलं तर नाशिकचं नाव कुठून आणणार? आज प्रभू रामचं येऊन गेले तर तपोवनात येऊन गेले। माझं नाशिकची ओळख होती तपोवनामुळे होती आणि तुम्ही तपोवनात एक झाड 10 झाड काही गरज नाही तुम्हाला। इथं सर नेहरू जे नगर आहे किंवा गांधीनगरचा भाग आहे बरं, इथं तुमचे लॉन्स आहे मोठमोठे, हे म्हणतं की आम्ही तिथं पार्किंग वगैरे व्यवस्था करू। सर तुमचं नियोजन काटेकोर असेल, तुमचं नियोजन चांगलं असेल तर तुम्हाला तपोवनाची गरजच। जर तुम्ही 12 वर्ष झाले झाडं वाढले, तुम्ही म्हणता 12 वर्ष आम्ही मागच्या वर्षी आमच्याकडे लागले गेले आम्ही वाढवले, तुम्ही पण वृक्षारोपण केलं ना, मग जनतेपेक्षा डबल का खर्च केला? ही जागा झाडूंसाठी नाहीच आहे, हे रेस्टॉरंट बनवणार नाही ते सांगतो सर, एक्झिबिशन सेंटर, एज्युकेशन सेंटर सर आणि माईस हब बनवणार कधी पूर्ण नाला केला यांनी, कपिला सिंगच्या नावाने पूर्ण नाला गोदावरीमध्ये इंटरेस्ट नाही तुम्हाला, पाणी वगैरे विनाकारण लोक इथे थांबलेले त्यांना काय सगळे नका जाऊ रे बाबा, पत्रकाला
पत्रकार तर खाली जा. अभिनेते सयाजी शिंदे हे तपोवनमध्ये पोहोचलेले आहेत आणि त्यांच्याकडून या ठिकाणच्या झाडांची पाहणी जी आहे ती केली जाते. ही झाडं फार वर्ष जुनी आहेत आणि एक ऐतिहासिक महत्त्व या तपोवनाला आहे. ही झाडं तोडली जाऊ नयेत अशी मागणी वृक्षप्रेमींकडून, पर्यावरण प्रेमींकडून केली जाते आणि पालिकेकडून जे सांगण्यात आलेलं आहे की या ठिकाणी झाडं नाहीत तर झुडपं जी आहेत ती तोडली जातील, ते साफ केली जातील. मात्र त्यालाही पर्यावरण प्रेमींचा, वृक्षप्रेमींचा विरोध असताना पाहायला मिळतोय आणि संपूर्ण माहिती जी आहे ती या वृक्षप्रेमींकडून सयाजी शिंदे यांना दिली जाते की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा विकास होणार नाहीये, तर या ठिकाणी फक्त रेस्टॉरंट्स जे आहे ते बांधले जाणार आहेत अशी माहिती त्यांना मिळाल्याचं वृक्षप्रेमींकडून, या पर्यावरण प्रेमींकडून सयाजी शिंदे यांना माहिती देण्यात आलेली आहे. आता पाहणं ही महत्त्वाचं असेल की सयाजी शिंदे या संपूर्ण परिसराची पाहणी केल्यानंतर काय भूमिका मांडणार. सयाजी शिंदे हे पर्यावरण प्रेमी आहेत, वृक्षप्रेमी आहेत, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. करूया. प्रत्येकाला विनंती करतो की आपण खाली जर बसले तर आपल्याला या सगळ्या गोष्टीमध्ये चर्चा करता येईल आणि खाली स्वयंसेवकांनी प्लीज लाईन करावी. त्या दृष्टिकोनातून आपल्याला चर्चा करता येईल. झाडे वाचवा, आपण वाचवा. पुढे घेऊन जायचं आहे. सर्व पत्रकार बांधवांना देखील विनंती आहे की आपण थोडासा मागे सरकला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बोलता येईल, साधक बाधक चर्चा करता येईल. सगळ्यांना विनंती करतो की प्लीज कृपया खाली बसा. आपल्याला ही संधी आज सयाजीराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला एक चांगला मेसेज जाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी शांतता राखायची आहे. सगळ्यांना विनंती करतो की खाली बसावे. पत्रकार बांधवांना देखील विनंती करतो की आपण थोडंसं जर एक पाऊल जर मागे गेला तर या सगळ्या नाशिककरांना देखील दिसेल आणि आपण एक व्यवस्थित फ्रेममध्ये सगळ्या गोष्टी करूया. व्यवस्थित सगळ्या फ्रेममध्ये गोष्टी करूया. इकडे नाशिककर जे आलेले आहेत त्यांना देखील विनंती की त्यांनी खाली बसा. मागचे जे आहेत ते कोणी दिसत नाहीत त्यांनी देखील पुढे येऊन जा. पत्रकार बांधव मागचे नाशिककर दिसत नाही तर तुम्ही एक तर मध्यभागी जा. यांना सीट करतो साईडला. जे मध्ये बसले त्यांनी येऊन जा. पत्रकार बांधव तुम्ही मागेच सरका, थोडं मागेच सरका. नाशिककर तुम्ही इकडे अर्धे सरकार. पत्रकार बांधवांना जागा करून द्या. मध्यभागी जे बसले त्यांनी उभे करा. ठीक आहे. सर्वप्रथम या ठिकाणी महाराष्ट्र चित्रपट सृष्टीचे अभिनेते सयाजीराव शिंदे आलेले आहेत. आपल्या कप्पल मोमेन वाजून असे एकदा जोरदार टाळ्या वाजून त्याचं आपण स्वागत करायचे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जोरदार घोषणा द्या. तपोवन वाचवा, नाशिक वाचवा. तपोवन वाचवा, तपोवन वाचवा, तपोवन वाचवा, तपोवन वाचवा, तपोवन वाचवा, तपोवन वाचवा, तपोवन वाचवा. नाशिककरांचा जो तपोवन वाचवण्यासाठी जो लढा उभा केला त्यांनी, झाडं वाचवण्यासाठी जो मनस्थिती दाखवली, सगळ्या संस्थांच्या वाचवणाऱ्या सगळ्या लोकांच्या बाजूने मी पूर्णपणे आहे. त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. महाराष्ट्रातल्या सह्याद्री देवराईच्या म्हणजे जेवढे पण महाराष्ट्रातले सगळे लोक आहेत त्या सगळ्यांच्या वतीनं आमचा तुम्हाला पूर्णपणे पाठिंबा आहे. तपोवन वाचवा, नाशिक वाजवा, तपोवन वाचवा, नाशिक वाजवा. साधू आले गेले मेले त्यांनी मला काय अभ्यास नाही, पण झाडं गेली तर मात्र फार नाशिककरांचं नुकसान होईल. त्यामुळे मी झाडांच्या बाजूला आहे, तुमच्या बाजूला आहे. इथलं एकही झाड तुटता कामा नये. मी जो काय अभ्यास केला, जो काय वाचलं, ऐकलं, त्याच्यावर मला लक्षात असं आलं की इथलं एकही झाड तुटता कामा नये आणि ही सगळी झाडं वाचली पाहिजेत. आपल्याच माणसांनी आपल्यालाच फसवलं तर त्यांना आपली कशी म्हणायची. त्यामुळे शासन आपलं आहे का इंग्रजांचं राज्य आहे. तर आपल्याला शासन म्हणतं की झुडपं काढणार, झुडपं कोणते काढणार? झुडपाची, झाडाची आणि झाडांच्या वयाची व्याख्याच अजून माहिती नाहीये. ही व्याख्या करणं अजून आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जमलेलंच नाही. भारतात जमले की नाही मला माहिती नाही. पण आपल्या देशाचा राष्ट्रीय वृक्ष वड हा आपल्या देशात फक्त भारत सरकारने जास्त तोडलाय. त्याचं दुर्दैव हे आहे
ही सगळी झाडं जी सगळ्यात जास्त ऑक्सिजन देतात, मोठी पानं असतात ती जास्त कार्बन डायऑक्साईड घेतात आणि जास्त ऑक्सिजन देतात. तर वडाचं झाड हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता हे वडाचं झाड याच्यावर 500-600 प्रकारच्या प्रजाती जगतात. आता अशी झाडं तोडली आणि हे शासनाने जरा चुकी केली, चुकून त्याच्यावरती फुल्या मारल्या, माफ नाही. आम्ही ही जरा छोटी छोटी झाडं काढतोय, माफ नाही. झाडाला आणि काशीत कुणी लावलं काय, लेडीसिडिया कुणी लावला काय आणि सुबाबळ कुणी लावली काय, ही यांचीच पाप आहे. आता यांची म्हणजे ही आपलीच माणसं आहेत ना, पण आपल्याच भावाला किंवा ह्याला झाडाच्या बाबतीत माफ नाही कोणीही. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जिथं जिथं म्हणून झाड तुटलं जाईल त्या सगळ्यांना मी सांगतो की झाड तुटू देऊ नका. झाड म्हणजे आपलं आई बाप आहे. आता आमच्या आई बापांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार का? त्यामुळे कोणालाही माफ नाही, कुठेच झाड तुटू देता कामा नये. आणि स्पेशली मला तर आता काल कळलं की इथं एज्युकेशन सेंटर आणि ते करायचे आणि ते 30-35 वर्षाचं हे केलंय. आता गिरीश महाजन तुम्ही याचं उत्तर द्या. मला पहिल्यांदा इथं कळलं, गिरीश महाजन तुम्ही जबाबदार माणूस आहात, माझे तुमची काही वैयक्तिक दुश्मन नाही आणि दुश्मनी आली तरी मला काही फरक पडत नाही. झाडाच्या बाबतीत मुद्दा असा आहे की झाडाच्या तुटताना फक्त तुम्ही असं विधान नका करू. इथं जी ऑर्डर काढली 14 नोव्हेंबरला, जिथं 30-35 वर्षाचं अग्रीमेंट तुम्ही इथं टेंडर काढले, ते द्यायला निघाल तर कुठला साधुग्राम कुठला काय म्हणतात त्याला नाही, ते दर 12 वर्षांनी होतं कुंभमेळा. आता कुंभमेळ्याचं आपल्याला माहितच नाही हो, पण मला माहित आहे जगात कुठलाही सेलिब्रिटी नाही, जगात एकच सेलिब्रिटी आहे, तो झाड आहे. आणि सेलिब्रिटी त्याला म्हणायचं जो जगवतो, जो ऑक्सिजन देतो, जो अन्न पाणी देतो, जो सावली देतो, त्यालाच फक्त सेलिब्रिटी म्हणायचं. त्यामुळे नाशिककरांनो, मी सेलिब्रिटी म्हणून आलेलो नाही, मी तुमच्या माणूस म्हणून तुमच्या बाजूने आलोय. मला चांगल्या माणसांच्या बाजूने राहायचंय आणि वाईट माणसं ही जरी आपले नातेवाईक असतील, जवळचे मित्र असतील तरी ती वाईटच आहे, त्यांना आपण जगू देणार नाही आणि झाड तर मरू देणार नाही. एवढंच प्रश्न आहे.